नमस्कार, मी कविता. ह्या वर्षात आपण पहिल्यांदाच भेटतो आहे आणि आता सगळीकडे हळदी कुंकू चालू आहे, संक्रांतीचं हळदी कुंकू. तर सांगायचं काय आज वेगळं माहिती का, मी एका ठिकाणी हळदी कुंकाला गेले होते आणि तिची भरपूर अशी तयारी चालली होती. आम्ही सगळ्या अशा लेडीज बसलो होतो आणि तिला काहीतरी असं वरचं क्रॉकरी वगैरे काढून पाहिजे होतं. मग तिने तिच्या नवऱ्याला हाका मारली, अहो हे काढून देता का? तिचा नवरा जरा सुट्टीचा दिवस होता, त्याच्यामुळे जरा वैतागूनच आत गेला आणि तिने ते काढून दिलं आणि तो परत बाहेर येऊन बसला. तिने परत थोड्या वेळाने त्याला आवाज दिला आणि म्हणले, अहो हे राहिलं, हे पण राहिलं. तर तो मला, काय आहे तुम्ही बायकांना मूर्खच असतात, हे सगळी कामं एका वेळेस करता येत नाही, असं म्हणून परत आत गेला. काहीतरी काम केलं आणि त्याच्या कामाला लागला. आणि ते ऐकून मला इतकं वाईट वाटलं की काय तो असं इझी म्हटला, तुम्ही बायका काय मूर्खच असतात. मग सगळं हळदी कुंकू झाल्यावर वगैरे मग तो परत बाहेर आला. मग मी त्याला विचारलं, भाऊजी कुठल्या शाळेत आहे तुमचा मुलगा? मग त्याने एका पुण्यातल्या नामांकित शाळेचं नाव घेतलं, छान. मग मी विचारलं, प्रिन्सिपल कोण आहेत? मग एक लेडीज, म्हणजे त्या स्कूलचे प्रिन्सिपल लेडीज आहे. त्यांनी सांगितलं. बरं, व्हाईस प्रिन्सिपल कोण आहे? लेडीज. सुपरवायझर कोण आहे? लेडीज. बाई, हां, म्हणजे बायका त्याच्यात डोक्यात होत्या तसं बायका सगळ्या. तो मुलगा ज्या व्हॅनने जातो त्याची ड्रायव्हर कोण आहे? तर लेडीज. त्या व्हॅनमध्ये मुलांना चढायला उतरायला ज्या मदत करतात त्या मावशी पण लेडीज. तो स्कूलमधनं घरी आल्यानंतर ज्या ट्युशनला जातो त्या पण टीचर लेडीज. म्हणजे मला त्याला असं दाखवून द्यायचं होतं की सगळ्या ज्या आजूबाजूला तुमच्या बायका आहेत, ज्या तुमचं करिअर घडवायला मदत करतात, तुम्हाला सगळ्या गोष्टीत मदत करतात, आणि हा इतकं इझिली म्हटला बायका जरा मूर्खच असतात. म्हणजे अरे, बोलताना थोडा तरी विचार करावा की आपण आपल्या घरी किती साऱ्या लेडीजला बोलवले आणि त्यांच्यासमोर आपली बायको आणि सगळ्यांच्या बायका सगळ्यांचा एकदाच उद्धार करतो आहे, हे किती वाईट आहे ना. त्यामुळे मला तेवढंच सांगायचं आहे की थोडासा विचार करा. आपल्या आजूबाजूच्या बायकांमुळंच आपण घडत असतो आणि त्यांना किती बिनधास्त नावं ठेवतो. त्यांच्यावर जोक पास करायचे, काय काय फालतू जोक्स व्हॉट्सअपवर एकमेकांना पाठवतो. कशासाठी? काहीच कारण नाही आहे. चालेल, पटलं तर मला सांगा तुम्हाला किती पटलं. आणि अशाच नवीन नवीन विषयासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात कुठला विचार असेल तोही तुम्ही मला सांगा, आपण पुढच्या वेळेस तो शेअर करू. ओके, बाय बाय.